नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अरवली पर्वतरांग ही भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील जुन्या पर्वतरांगांपैकी एक पर्वतरांग आहे. गुजरात, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली या प्रदेशांमध्ये ही पर्वतरांग पसरलेली आहे आणि या पर्वतरांगेची लांबी जवळजवळ 700 किलोमीटर एवढी आहे. या पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर हे गुरु शिखर आहे आणि या शिखराची उंची 1722 मीटर एवढी आहे. अंदाजे 600 ते 3500 कोटी वर्षापूर्वी या अरवली पर्वतांची जडणघडण झाली. म्हणजे ज्या वेळेस अरवली पर्वतरांग तयार झाली, ज्या वेळेस अरवली पर्वतरांग निर्माण झाली, त्यावेळी हिमालय अस्तित्वात सुद्धा नव्हता. सुरुवातीला अरवलीचा प्रदेश हा समुद्राखाली होता आणि या समुद्रात गाळ, खनिज व ज्वालामुखीय पदार्थ साचत गेले. त्यानंतर पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमुळे हा थर घडी घालून वर उचलला गेला व त्यातूनच अरवली पर्वत रांगेची निर्मिती झाली. परंतु लाखो कोटी वर्षांमध्ये ऊन, वारा, पाऊस व बदलते तापमान या साऱ्या गोष्टींमुळे अरवली पर्वतांची खूप मोठ्या प्रमाणात झीज झाली आणि म्हणूनच आज अरवलीचा पर्वत हा उंच नसून झिजलेला, गोलाकार व तुटक स्वरूपात आहे. सुरुवातीला अरवली पर्वत हा घडीदार पर्वत होता, परंतु दीर्घकाळाच्या अपक्षयामुळे आज अरवली पर्वताला आपण अवशिष्ट पर्वत म्हणून ओळखतो. आता अरवली पर्वत रांगेचं महत्व आपण थोडक्यात जाणून घेऊया. अरवली पर्वतरांग ही थारच्या वाळवंटाचा विस्तार रोखते. त्याचबरोबर थारच्या वाळवंटातून जी उडणारी धूळ आहे त्या धुळीला सुद्धा रोखण्याचं काम अरवली पर्वतरांग करते. जर अरवली पर्वतरांग नसेल तर थारच्या वाळवंटातून उडणारी धूळ ही सहज दिल्लीमध्ये पोहोचू शकते व दिल्लीतील प्रदूषण वाढवू शकते. आताच्या परिस्थितीमध्ये दिल्लीमध्ये सामान्य माणसाला श्वास घेणं सुद्धा कठीण झालं आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये जर थारच्या वाळवंटातून उडणारी धूळ जर दिल्लीमध्ये पोहोचली तर सामान्य दिल्लीकराचं जगणं सुद्धा कठीण होऊ शकतं. आणि याच्याही पुढे अरवली पर्वतरांग जर नसेल तर थारच्या वाळवंटातून उडणारी जी धूळ आहे ती थेट हिमालयापर्यंत सुद्धा पोहोचू शकते, हिमालयावर साचू शकते व तेथील तापमान वाढीला सुद्धा कारणीभूत होऊ शकते. आणि म्हणूनच अरवली पर्वतरांग सुरक्षित राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तांबे, जस्त, संगमरवर यांसारख्या खनिजांनी अरवली पर्वतरांग समृद्ध आहे. एकंदरीत भारताच्या भौगोलिक इतिहासाचा जिवंत वारसा ही अरवली पर्वतरांग आहे. आता अरवली पर्वतरांगेची आत्ताच्या काळामध्ये एवढी चर्चा का होत आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊया. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारद्वारा नियुक्त केलेल्या तज्ञ समितीच्या शिफारशीनुसार अरवली पर्वतरांगांची एक समान व्याख्या केली आहे. म्हणजे अरवली पर्वतरांग कशाला म्हणायचं हे सांगितलेलं आहे. जो डोंगर जमिनीपासून 100 मीटर उंचीचा असेल त्या डोंगराला अरवली पर्वत म्हणायचं व त्याच्या आजूबाजूचा 500 मीटर अंतरातील जो भूभाग आहे, जो प्रदेश आहे, त्याचबरोबर ज्या टेकड्या आहेत त्यांना सुद्धा अरवली पर्वतरांग म्हणायचं असं शासनाने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर शासनाने आपली बाजू मांडताना हेही स्पष्ट केले आहे की अरवली तोडण्याचा किंवा खुल्या खननाला परवानगी देण्याचा कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. 90% अरवली प्रदेश हा संरक्षित आहे, कारण अरवली पर्वतरांगेचा बहुतांश भाग हा वनक्षेत्र, संरक्षित क्षेत्र व पर्यावरण संवेदनशील क्षेत्र यामध्ये येतो
आणि त्यामुळेच 90% अरवली हा सुरक्षित आहे असा शासनाने दावा केलेला आहे. त्याचबरोबर नवीन खनन परवाने दिले जाणार नाहीत. विकास हवा परंतु पर्यावरणाचा नाश नाही, ही भूमिका शासनाची आहे. परंतु शासनाची जर ही भूमिका असली तरी या संदर्भात जे सरकारी निर्णय झालेले आहेत या निर्णयावर पर्यावरणवादी नाराज आहेत, पर्यावरणवादी संतप्त आहेत. आता पर्यावरणवादी का नाराज आहेत हे सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेऊया. शासनानं सांगितलं आहे की जो डोंगर जमिनीपासून 100 मीटर उंचीचा आहे त्या डोंगराला अरवली पर्वत म्हणायचं आणि त्याच्या आजूबाजूच्या त्याच्या सभोवतालच्या 500 मीटर अंतरातील जो भूभाग आहे, जो प्रदेश आहे आणि ज्या टेकड्या आहेत त्यांना अरवली पर्वतरांग म्हटले जाईल. परंतु अरवली पर्वतरांग, अरवलीचा पर्वत हा अतिशय प्राचीन आहे. अंदाजे 600 ते 3500 कोटी वर्षापूर्वी या पर्वतांची जडणघडण झाली आहे आणि म्हणून आज अरवली पर्वत रांगेचा बराचसा भाग, बहुतांश भाग हा 100 मीटर पेक्षा उंचीने कमी आहे. म्हणजे अगदी 90% अरवली पर्वत रांगेचा भाग हा 100 मीटर पेक्षा उंचीने कमी आहे आणि म्हणूनच हा भाग, या टेकड्या कायद्याच्या संरक्षणातून बाहेर पडतात आणि म्हणून या ठिकाणी बांधकाम, खनन, उत्खनन, रस्ते, रिअल इस्टेट हे सहजरित्या होऊ शकतं आणि म्हणूनच पर्यावरणवादी म्हणतात ही व्याख्या अरवलीच्या संरक्षणाची नाही तर कायदेशीररित्या अरवली नष्ट करण्याची आहे. आणि अरवली म्हणजे फक्त उंच डोंगर नाही, अरवली डोंगर, दऱ्या, वन, पाणलोट क्षेत्र हे सर्व मिळून अरवली आहे. फक्त उंची हा निकष लावणं वैज्ञानिक दृष्ट्या हे चुकीचं आहे असं पर्यावरणवादी ठामपणे सांगतात. आणि जर अरवली कमजोर झाली, अरवली जर नष्ट झाली तर दिल्लीतील प्रदूषण हे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढू शकतं. थारच्या वाळवंटाचा विस्तार हा सुद्धा वेगाने होऊ शकतो. भूजल पातळी खालावली जाऊ शकते. त्याचबरोबर अनेक भौगोलिक समस्या निर्माण होऊ शकतात. तापमान वाढ होऊ शकते. म्हणजे एकंदरीत जर अरवलीचा नाश झाला तर संपूर्ण उत्तर भारत संकटात सापडू शकतो. त्याचबरोबर पर्यावरणवादी म्हणतात की 90% अरवली सुरक्षित आहे हा शासनाचा दावा कागदावरच आहे. प्रत्यक्षात बांधकाम आणि खनन सुरू आहे. या अगोदर ज्या खाणींनी खनन काम केलेलं आहे त्यांच्यावरती कोठेही कठोर कारवाई नाही आणि या सर्व बाबींचा विचार करून पर्यावरणवाद्यांनी मागणी केली आहे की संपूर्ण अरवली प्रदेश इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करावा. उंचीऐवजी भूगर्भीय रचना आधार ठरवावी. त्याचबरोबर अरवली प्रदेशामध्ये कायमस्वरूपी खननावरती बंदी घालावी आणि त्याचबरोबर स्वतंत्र अशी पर्यावरण तज्ञ समिती नेमावी. कारण हा प्रश्न फक्त विकासाचा नाही, हा प्रश्न पर्यावरणाचा आहे, हा प्रश्न पाण्याचा आहे, हा प्रश्न हवामानाचा आहे आणि शेवटी हा प्रश्न भविष्यातील अनेक पिढ्यांच्या भवितव्याचा आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.